गोष्टीचं नाव आहे सोनू माशाची हुशारी. गोष्ट लिहिली आहे आणि सादर करीत आहे दीपा फाटक. राजापूर नावाचं एक गाव होतं. गाव संपलं की जंगल सुरू व्हायचं. या जंगल आणि गावाच्या मध्ये एक छोटीशी विहीर होती. गावाबाहेर असल्यामुळे फारशी वापरात नव्हती. एखाद दुसराच माणूस पाणी भरायला तिकडे यायचा. या विहिरीत भरपूर मासे आनंदात राहत होते. तिथेच सोनू नावाचा मासा आणि त्याचे आईबाबा राहायचे. त्याचं नाव सोनू का होतं माहिती आहे? त्याचा रंग पिवळा धमक होता. ऊन पडलं की तो छान सोन्यासारखा चमकायचा. म्हणून त्याला सगळे सोनू म्हणायचे. सोनू दिवसभर खूप खेळायचा, मस्ती करायचा आणि तो खूप प्रश्न देखील विचारायचा. पण त्याचे आईबाबा त्याला कधीच रागावले नाही. उलट शक्यतोवर त्याच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यायचे. फक्त एक होतं, त्या विहिरीचा एक नियम होता. तो सगळे मासे काही झालं तरी पाळायचे. तो नियम असा होता की पाण्यात कळशी पडली की सगळ्या माशांनी खोल पाण्यात लपून बसायचं. तो आवाज थांबला की मग कितीही वेळ आणि कुठेही खेळलं तरी चालायचं. सोनूही त्या नियमाचं पालन करायचा, पण सोनूला या नियमाचं मोठं नवल वाटायचं. त्याने बाबांना विचारलं, बाबा, रोज सकाळी ही कळशी पाण्यात का पडते? सोनू बाळा, या विहिरीच्या बाहेर माणूस नावाचे प्राणी राहतात. त्यांना पाणी हवं असतं म्हणून ते कळशी विहिरीत सोडतात आणि पाणी भरलं की ती वर ओढून घेतात. पण त्यांना पाणी घेऊ दे ना, आपण का लपून बसायचं? अरे, आपण जर लपून बसलो नाही तर पाण्याबरोबर कळशीत जाऊ आणि मग आपण आपल्या विहिरीत परत कसे काय येणार? आणि म्हणून कळशी आली की आपण लपून बसतो. सोनूला बाबांचं म्हणणं पटलं, पण मग त्याला उत्सुकता वाटायला लागली. हा माणूस दिसतो तरी कसा? सोनूने याचा शोध लावायचं ठरवलं. मग एके दिवशी कळशी पडल्याचा आवाज आल्यावर सोनू विहिरीच्या भिंतीला चिकटून गुपचूप पोहत राहिला. त्याने वर बघितलं तर कोणीतरी वाकून बघत होतं. ओ, म्हणजे हा माणूस आहे तर, त्याने विचार केला. त्याला खूपच आनंद झाला. त्याने जोरात हाक मारली, ए माणसा, ए माणसा. पण माणसाने त्याच्याकडे लक्षच दिलं नाही. पाणी भरून तो निघून गेला. पण सोनू मात्र खुशीत होता. त्याने आत्तापर्यंत साप, कासव आणि बेडूक पाहिला होता, पण आज त्याला माणूस दिसला होता. दुसऱ्या दिवशी सोनूची भीड चेपली. तो न घाबरता कळशीची वाट पाहू लागला. कळशी पाण्यात पडली. त्याने परत हाका मारल्या, पण परत माणूस निघून गेला. असं 4-5 दिवस झालं. आता मात्र सोनूला वाईट वाटलं. हा माणूस माझ्याशी बोलत का नाही आहे? काय बरं कारण असेल? छे, यावेळी बाबांनाही विचारायची सोय नाही, ओरडतीलच ते. अरे हो की, त्याला ऐकूच आलं नसेल. मी पण जेव्हा खोल पाण्यात खेळतो तेव्हा मला कुठे ऐकू येतं? आई किती हाका मारत असते. शिवाय तोही किती लांब आहे माझ्यापासून. कसं ऐकणार बिचारा? पण मग आता मी करू तरी काय? मला तर त्याच्याशी मैत्री करायची. 2 दिवस सोनूने विचार केला आणि मग मात्र त्याला युक्ती सुचली. दुसरा दिवस उजाडला. सोनू पाण्यात कळशी पडायची वाटच बघत होता. जशी कळशी पाण्यात बुडली तसा तो पटकन जाऊन कळशीत बसला.
त्याला वाटलं की कळशी वर गेली की आपण माणसाच्या जवळ जाऊ, त्याच्याशी जरा गप्पा मारू आणि परत विहिरीत उडी मारू. माणसाने दोरी ओढून जसजशी वर खेचायला सुरुवात केली, सोनू माणसाच्या जवळजवळ जायला लागला. आता त्याने खूप बोलायला सुरुवात केली. ए माणसा, आता तुला ऐकू येतंय का रे? हे बघ ना, मी सोनू मासा तुला भेटायला मुद्दाम आलोय, बोल ना माझ्याशी. पण माणसाने तोपर्यंत कळशी ओढून दोर सोडवला आणि कळशी उचलली. सोनू घाबरला. अरे माणसा, काय करतोयस तू? अरे मला परत विहिरीत जायचं आहे ना, मी तुझ्याशी बोलायलाच फक्त आलो होतो, पण तू तर बोलतच नाहीयेस. हे बघ, तुला बोलायचं नसेल ना तर राहू दे, पण मला विहिरीत परत जाऊ दे ना. अरे माणसा, असं काय करतोयस? ऐक ना माझं. पण माणसाला सोनूचं बोलणं ऐकूच येत नव्हतं. त्याने कळशी उचलली आणि तो घराच्या दिशेने निघाला. सोनूने खूप विनवण्या केल्या, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. त्या माणसाने घरी येऊन ती कळशी एका मोठ्या बादलीत ओतली. बादलीत एक पिवळा धमक मासा बघून त्याला आश्चर्यच वाटलं. त्याने लगेच बायकोला हाक मारली. म्हणाला, हे बघ काय, आत्ता मी विहिरीतनं पाणी आणलं ना, त्यात काय सुरेख मासा आलाय. याच्या आधी असं कधी झालं नव्हतं. बायको लगबगीने आली आणि म्हणाली, अय्या, खरंच की काय देखणा मासा आहे. वा, आज मला काहीतरी झणझणीत खावंसं वाटतच होतं. रात्रीच्या जेवणाला याची मस्त चटणीच करते. अगं, असं काय करतेस? आज आपला उपवास आहे, आज कसा खाणार? अरे हो की, ठीक आहे, आपण उद्या करू चटणी. एक काम करा, त्या माशाला एका छोट्या पेल्यात काढून ठेवा, नाहीतर भस्कन बादली ओतून द्याल आणि मासा जाईल वाहून. अहो, ऐकताय ना? तुमचं मला लक्षच नसतं कशात. हो, ऐकलं तर. अगं, त्या चटणीच्या विचारानेच माझ्या तोंडाला पाणी सुटलंय. हे बघ, लगेच त्याला पेल्यात ठेवतो. आणि अशा रीतीने विहिरीतला सोनू अचानक एका छोट्याशा पेल्यात येऊन पोचला. त्याला तिथे धड पोहताही येत नव्हतं. जर असा हल्ला तरी तो भांड्याच्या काठाला आपटत होता. त्याला खूप भीती वाटली. काय करावं ते सुचेना. कुठून त्या माणसाशी बोलायला गेलो असं त्याला झालं. थोडा वेळ त्याचा खूप गोंधळ उडाला होता, पण नंतर तो जरा शांत झाला. सोनू हुशार होता. आपल्याला जर घरी जायचं असेल तर शांत डोक्याने विचार करायला हवा, हे त्याला कळून चुकलं. तेवढ्यात त्याला वरती एक मोठं डोकं दिसलं. बाप रे, आता हे कोण आहे? सोनू पुटपुटला. घाबरू नकोस माशा, मी बकरीचं पिल्लू आहे. अरे, तुला तर माझी भाषा कळतेय. हो रे, प्राण्यांना एकमेकांची भाषा कळतेच, पण तू इथे कसा आलास? मग सोनूने त्याला सगळी हकीकत सांगितली. बकरीचं पिल्लू म्हणालं, अरे रे, तू खूपच मूर्खपणा केलास. अरे, माणसांना आपली भाषा कळतच नाही, ते खूप स्वार्थी असतात. तुला माहिती आहे, मी पण जंगलात आईबाबांबरोबर राहत होतो. एके दिवशी मी एकटाच जरा लांब फिरायला गेलो होतो, तर या माणसाने मला पकडलं आणि इथे घेऊन आला. मी किती ओरडलो, याला माझी जरासुद्धा दया आली नाही. मला नुसतं बांधून ठेवतो. मी काय करू? सोनूला खूप वाईट वाटलं. तो म्हणाला, चल, आपण आपल्या घरी पळून जाऊ. अरे वेड्या, एवढं सोपं असतं तर मी आधीच नसतो का पळून गेलो? आता इथे राहून राहून मला माणसांची भाषासुद्धा कळायला लागली आहे. ते मगाशी काय म्हणत होते माहिती आहे? उद्या तुला ते मारून टाकणार आहेत. मला पण थोड्या दिवसांनी मारणार आहे. बकरीचं पिल्लू रडायला लागलं. सोनूलाही रडायला आलं. पण मग त्याच्या लक्षात आलं, त्यांच्याकडे वेळ कमी आहे. सोनूने भराभर विचार करायला सुरुवात केली. त्याने पेल्यातल्या पेल्यात एक उंच उडी मारली.
तेव्हा त्याला दिसलं की बकरीच्या पिल्लाला त्याच्या जवळच एका खांबाला दोराने बांधलं होतं. तो दोर सोनूला ओळखीचा वाटला आणि त्याला एकदम आठवलं. रोज सकाळी कळशीबरोबर पाण्यात तसलाच दोर यायचा आणि विहिरीच्या भिंतीला रोज घासला जायचा. त्यामुळे तो तुटत आला होता. सोनूला एकदम युक्ती सुचली. त्याने म्हटलं, अरे बकरू दादा, ज्या दोराने तुला बांधलंय ना, तो दोर घासला ना की तुटतो. मी रोज पाहतो. आमची विहीर बुटकी आहे, तिला कठडा नाही. त्यामुळे रोज भिंतीला दोर घासत घासत कळशी वर खाली जात असते. तुझा दोरसुद्धा मला त्या कळशीच्या दोरासारखाच दिसतोय, तुटलेला. तू जर का सारखं पुढे मागे जाऊन जाऊन तो दोर खांबाला घासलास ना, तर नक्की तुटेल. अरे माझ्या अंगात कुठे आली एवढी ताकद? हे बघ, तुला तुझ्या आईबाबांकडे जायचं आहे ना, मग आजचा दिवस कितीही दमलास तरी चालेल, पण सारखी दोरी घासत राहा. कधी ना कधीतरी नक्की तुटेल. सोनू, तू किती हुशार आहेस रे. मी नक्की प्रयत्न करतो. पण मी सुटलो तर तुझं काय? तू कसा जाणार विहिरीत? अरे सोपं आहे. तू सुटलास की मीही सुटणार. तू माझा पेला तोंडात धर आणि हळूहळू चालत विहिरीपाशी जा आणि मला विहिरीत टाक. अरे हां, पण एक लक्षात ठेव, तुला आज रात्रीपर्यंतच दोर तोडला पाहिजे. उद्या सकाळी कोंबडा हरवायच्या आत जर का आपण पळालो नाही, तर ही माणसं मला नक्की खाऊन टाकतील. नाही नाही सोनू, मी प्रयत्न करतो. कितीही दुखलं तरी चालेल, पण आज मी दोर तोडल्याशिवाय राहणार नाही. मग दिवसभर आणि अगदी रात्री उशिरापर्यंत बकरीचं पिल्लू दोर खेचत राहिलं. जोर लावून लावून त्याचं अंग खूप दुखत होतं, पण त्याला थांबून चालणार नव्हतं. कारण आता त्याच्याबरोबर त्याला सोनूचेही प्राण वाचवायचे होते. आणि शेवटी खूप प्रयत्नांनंतर एकदाची ती दोरी तुटली. बकरूदादा आणि सोनू एकदम खुश झाले. ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी पहाटे झुंजूमुंजू झालं, म्हणजे जरा दिसायला सुरुवात झाली. बकरूदादाने सोनूचा पेला तोंडात धरला आणि खूप लक्षपूर्वक चालायला सुरुवात केली. थोडं अंतर चालला की त्याचं तोंड दुखायला लागे. मग थोडा वेळ तो पेला जमिनीवर ठेवायचा आणि परत उचलून तोंडात धरून चालायला लागायचा. नशिबाने विहीर फार दूर नव्हती. विहिरीच्या कठड्यापाशी आल्यावर बकरीचं पिल्लू म्हणालं, खरंच सोनू, तुझ्या हुशारीमुळे तू फक्त तुझेच नाही तर माझेही प्राण वाचवलेस. अरे मला तर फक्त युक्ती सुचली, पण सगळे कष्ट तर तूच केलेस. त्यामुळेच आपण परत येऊ शकलो. चल चल, तो माणूस यायच्या आत तूही लगेच जंगलात जा. तुझे आईबाबा तुला शोधतच असतील. हो हो, चल. अच्छा, कधी कधी मी येत जाईन. हां, तुला हाक मारीन, मग तू वर ये. मग आपण एकमेकांशी गप्पा मारूया. चालेल? चालेल. आणि मग काय, सोनूचा पेला बकरूदादाने विहिरीत फेकून दिला आणि सुसाट पळत तो जंगलात गेला. आणि काय म्हणता, सोनूचं काय झालं? त्याला आधी खूप ओरडा बसला, पण जेव्हा त्याची साहस कथा ऐकली तेव्हा सगळ्यांना त्याचा खूप अभिमान वाटला. शेवटी काही झालं तरी त्या विहिरीबाहेरचं जग बघणारा तो पहिलाच मासा होता.